MPSC गट क 2026साठी आपण 2015 ते 2025 पर्यंतच्या सर्व पूर्वपरीक्षांचं ॲनालिसिस करून हिस्ट्रीचे PYQ घेतोय. मी तुमचा वेळ वाया न घालवता आपण सरळ प्रश्नांना सुरुवात करू. तर यातला जो पहिला प्रश्न आहे तो जोड्या जुळवा आहे. आता MPSC वारंवार जास्त करून अशा प्रश्नांवरती भर देत असतं. तर या ठिकाणी जो प्रश्न आहे तुम्ही पाहू शकतात की संस्थापक आणि त्यांनी सुरू केलेले संस्था, तर यांच्या या जोड्या आहेत. तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला दिसतंय, तर मी याचं सरळ स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो. तर याचं स्पष्टीकरण असं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारी संघटना आणि त्यांचे संस्थापक आणि नेता यांच्या जोड्या आहेत. तर विनायक दामोदर सावरकरांनी अभिनव भारत ही संस्था सुरू केली. नंतर P मित्र यांनी अनुशीलन समिती ही संस्था सुरू केली. लाला हरदयाल यांनी गदर पार्टी आणि अश्विन कुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समिती स्थापन केली. हे पहा, प्रत्येक स्पष्टीकरण हे महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे पॉज करून एक वेळेला परत रिपीट करा, परत वाचा, कारण की इथे चुकलात तर चालतं आहे, मात्र परीक्षेत जर तुम्ही चुकलात तर त्यामुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. चला आपण पुढचा प्रश्न घेऊ की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर याचं योग्य उत्तर आहे 1873. मी या ठिकाणी तुम्हाला हेही सांगतोय की हा प्रश्न कोणत्या प्रश्नपत्रिकेत घेतला आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तर याचं स्पष्टीकरण असे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बहुजन समाजाचा धार्मिक आणि सामाजिक शोषणातून मुक्त करणे आणि त्यांचा आत्मसन्मान जागवणे हा या समाजाचा मुख्य उद्देश होता, हे तुम्ही लक्षात घ्या. आपण पुढचा प्रश्न घेऊ. भारताचा ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणास ओळखले जाते. हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. तर याचं स्पष्टीकरण असं आहे की दादाभाई नौरोजी यांना भारताचे वयोवृद्ध नेते म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. त्यांनी ब्रिटिशांच्या ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचे निष्कासन सिद्धांताद्वारे भारताच्या आर्थिक पिळवणुकीचे वास्तव जगासमोर मांडले आणि ते ब्रिटिश संसदेत निवडून जाणारे पहिले भारतीय ठरले होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न घेऊ. चौरी चौरा येथील हिंसाचारानंतर महात्मा गांधीजींनी कोणती चळवळ स्थगित केली. तर याचं योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. तर याचं स्पष्टीकरण असं आहे 5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जवळील चौरी चौरा येथे संतप्त गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला आग लावली आणि त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी जिवंत जळाले आणि या हिंसेमुळे दुःखी होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922मध्ये असहकार चळवळ अचानक स्थगित केली, हे तुम्ही लक्षात ठेवा. माझं प्रत्येक विद्यार्थी मित्रमैत्रिणींना रिक्वेस्ट आहे की हे जे स्पष्टीकरण आहे हे तुम्ही पॉज करून परत वाचा, कारण की तुमची जितकी प्रॅक्टिस होणार आहे, हे जे काही व्हिडिओ टेस्ट सिरीजचे व्हिडिओ चालू आहेत ते तुमच्या प्रॅक्टिससाठी सुरू आहेत. तुम्ही जितकं प्रॅक्टिस करणार, जितकं परत हे स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन वाचणार, तेवढं तुमचा बेस कवर होणार आहे आणि चुका कमी होतील, हे तुम्ही लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुणे करार कधी झाला. तर याचं योग्य उत्तर आहे 24 सप्टेंबर 1932 रोजी. आता याचं स्पष्टीकरण आपण पाहून घेऊ. ब्रिटनच्या कॅम्युअल अवॉर्ड नुसार दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा झाल्यानंतर महात्मा गांधीजींनी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला, ज्यानुसार दलित वर्गासाठी स्वतंत्रऐवजी संयुक्त मतदारसंघातच राखीव जागा देण्याचे ठरले. पुढचा प्रश्न घेऊ. तरुण भारत वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथील काळात आणि नंतर सामाजिक आणि राष्ट्रीय विचार रुजवण्यासाठी तरुण भारत आणि शारदा यासारख्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण लेखन केले व लढा दिला. पुढचा प्रश्न पाहू. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला. तर याचं योग्य उत्तर आहे 1927. आता याचं स्पष्टीकरण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्याच्या अस्पृश्यांना पाणी पिण्याचा मान मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक सत्याग्रह करण्यात आला आणि या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून पाळला जातो, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न घेऊ. बंगालची फाळणी कोणत्या ब्रिटिश व्हाईसरायच्या काळात झाली. तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन.
याचं स्पष्टीकरण असे, लॉर्ड कर्झन यांनी प्रशासकीय कारणाचा बोगस बहाणा करून 16 ऑक्टोंबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आणली आणि या फाळणीमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आणि त्यातूनच स्वदेशी व बहिष्कार चळवळीचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पाहू. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा आणि त्याच्यावरती ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती फक्त टेस्ट सिरीज नाही तर जॉबच्या अपडेटसुद्धा येत असतात. त्यामुळे कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचं शिक्षण टाका, जेणेकरून आपल्या ठिकाणी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि इंटर्नशिपचे आपण जॉब नोटिफिकेशन टाकत असतो. जर तुमच्या शिक्षण रिलेटेड कोणतं जॉब नोटिफिकेशन असेल आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर त्याचं नोटिफिकेशन सरळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये शेअर नक्की करा. चला पुढचा प्रश्न पाहू. लोकहितवादी या टोपण नावाने शतपत्रे कोणी लिहिली? तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. तर याचं स्पष्टीकरण असे, शतपत्रे हे गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या वृत्तपत्रातून लोकहितवादी या टोपण नावाने लिहिली. या शतपत्रामध्ये त्यांनी जुन्या रूढी परंपरांवर कळवून टीका केली आणि समाज सुधारणा तसेच राजकीय जागृतीचा पुरस्कार केला. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले नव्हते? तर याचं योग्य उत्तर आहे सुधाकर. याचं स्पष्टीकरण असे, केसरी मराठी आणि मराठा इंग्रजी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती, तर सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 सुरू केले होते. पुढचा प्रश्न पाहू. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा या गुप्त संघटनेचे रूपांतर पुढे कोणत्या संस्थेमध्ये केले? तर याचं योग्य उत्तर आहे अभिनव भारत. तर याचं स्पष्टीकरण असं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1900 नाशिक येथे मित्रमेळा नावाची तरुणांची संघटना स्थापन केली होती. या संघटनेचे पुढे 1904 अभिनव भारत या क्रांतिकारी समाजात रूपांतर करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहू. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय कोण होते? तर दादाभाई नौरोजी. हे तुम्ही लक्षात घ्या. स्पष्टीकरण असे की दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटनच्या फिन्सबरी सेंटर या मतदारसंघातून उदारमतवादी पक्षातर्फे निवडणूक लढवली आणि 1992 ते ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे संसदेचे सदस्य म्हणून निवडून गेलेले पहिले भारतीय ठरले. हे तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप मेहनतीनं बनवतो आहे, त्यामुळे माझ्या मेहनतीला शाबासकी म्हणून एक लाईक नक्की करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला? तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिकेतील निग्रो लोकांना. तर याचं स्पष्टीकरण असे की महात्मा फुले यांनी 1873 गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. अमेरिकेत चाललेल्या दासप्रथेविरुद्ध आणि तिथल्या निग्रो लोकांनी केलेल्या संघर्षाशी भारतातील शूद्र आणि अतिशूद्रांच्या दुःखांची तुलना करून त्यांनी हा ग्रंथ अमेरिकेतील काळ्या लोकांच्या संघर्षात समर्पित केला. पुढचा प्रश्न पाहू. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या वर्षी केली? तर याचं योग्य उत्तर आहे 1875. तर याचं स्पष्टीकरण असं आहे की स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदांकडे परत चला हा त्यांचा मुख्य संदेश होता. सामाजिक सुधारणा आणि धर्मसुधारणेत आर्य समाजाचे योगदान मोठे आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. भारताचा पहिला स्वतंत्र लढा असे 1857च्या उठावाचे वर्णन कोणी केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे V.D. सावरकर. तर याचं स्पष्टीकरण असं आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आपल्या 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथात ब्रिटिश राजवटीविरुद्धचा हा लढा केवळ शिपायांचा उठाव नसून तो भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा असल्याचे पुराव्यासह सिद्ध केले. चला पुढचा प्रश्न घेऊ. प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. 31 मार्च 1866 रोजी मुंबई येथे आत्माराम पांडुरंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यामुळे महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर रॉय भांडारकर यांनी या समाजाच्या कार्याचा विस्तार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केला. पुढचा प्रश्न पाहू. अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते? तर याचं योग्य उत्तर आहे लखनौ.
याचं स्पष्टीकरण असं आहे की 1936मध्ये लखनौ येथे अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले. या सभेचे अध्यक्ष म्हणून स्वामी सहजानंद सरस्वती यांची निवड झाली होती, ज्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला होता. चला पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अजून सबस्क्राईब करा. जे नवीन असल्याने सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि अजून व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल किंवा तुम्हाला अजून कोणत्या सब्जेक्टवरती व्हिडिओ लागतोय ते कमेंट्समध्ये द्या. मी प्रत्येक कमेंट्सला उत्तर देतो, त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा, मी त्या प्रश्नांना पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मी प्रत्येक कमेंट वाचतो, त्याला उत्तरही देतो. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशन ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1852. याचं स्पष्टीकरण असं आहे, दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ शंकर शेठ म्हणजे नाना शंकर शेठ यांच्या पुढाकाराने 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली आणि ही मुंबई प्रांतातील पहिली राजकीय स्वरूपाची संस्था होती, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी म्हणजे भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचं योग्य उत्तर आहे 1905. आता याचं स्पष्टीकरण पाहून घेऊ. देशाच्या सेवा करण्यासाठी निस्वार्थी आणि समर्पित कार्यकर्ते तयार व्हावेत या उद्देशाने गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी पुणे येथे सर्वंट ऑफ इंडियन सोसायटीची स्थापना केली. प्रत्येक स्पष्टीकरण लक्ष देऊन ऐका. एकेका मार्काने विद्यार्थी पूर्वपरीक्षा फेल होऊन जातात. एक व्हिडिओ पॉज करा, परत वाचा, प्रॅक्टिस करा. तुमच्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठीच हे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत, लक्षात घ्या. आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, लाईक करा लवकर. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा रीती हा व्हिडिओ संपलेला आहे. याचा पुढचा पार्ट मी लगेच अपलोड करतो आहे. आणि आत्तापर्यंत ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आपल्या चॅनलवरती आता सामान्य विज्ञान, भूगोल, नागरिकशास्त्र अशा सर्व विषयांचे आपण टेस्ट सीरीजचे व्हिडिओ अपलोड करणार आहेत. आणि त्याचे नोटिफिकेशन जर तुम्हाला हवे असतील त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. बाजूला बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल. आणि आपल्या चॅनलवरती जॉब अपडेट, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट आणि इंटर्नशिपची जॉब अपडेट आपण देत असतो. त्यामुळे कमेंट्समध्ये तुमचे शिक्षण, तुमचा जिल्हा टाकायला विसरू नका. काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये विचारा. मी प्रत्येक कमेंट्स वाचतो आणि त्याला उत्तरही देतो. त्यामुळे कृपया करून कमेंट्स करा. आणि व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा. आणि जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही, जे तुमचे गरीब विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत जे क्लास लावू शकत नाही, त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांना मदत करणे, आपल्या मित्राला मदत करणे आणि तीही अभ्यासाच्या बाबतीमध्ये हे सर्वात चांगलं काम असतं. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण भेटूया परत पुढच्या जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.